आणि ज्या मुंबईनं ज्या शहरांनी अख्ख्या भारताला जगवले ते पश्चिम महाराष्ट्रातले लोक असतील, विदर्भ मराठवाड्यातील असतील, कोकणातील असतील, खानदेशात असतील, या सगळ्या मुलांनी घरटी एकाने या शहरांकडे आलं पाहिजे आणि त्यांना उद्योगाची आम्ही तिथं संधी देणार आहोत। आणि याच्यातून संपूर्ण महाराष्ट्र बेकारी मुक्त करणं, कर्जमुक्त करणं, भ्रष्टाचार मुक्त करणं आणि घराणेशाही मुक्त करणं अशा प्रकारचा आमचा अजेंडा आहे। आणि त्याचा आम्ही या दसऱ्याच्या आजच्या या मेळाव्यामध्ये सगळ्या महाराष्ट्राला तसा संदेश दिलेला आहे। सर, आज नवीन लोकांना किती लोकांना संधी देण्यात आली आणि पदवाटप देण्यात आले? आज आम्ही अनेक लोकांना वेगवेगळ्या विभागाच्या, महाराष्ट्र लेवलच्या, काही लोकांना जिल्हा लेवलच्या, काही लोकांना तालुका लेवलच्या अशा जबाबदारी दिलेल्या आहेत। आणि आमच्याकडे मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे। यातील बरेचसे जण हे वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असताना त्यांना भर आयुष्यामध्ये उभ्या आयुष्यात कुठली संधी मिळाली नाही। जसं जसं तरुणांच्याही लक्षात येते की इथं फक्त पैशाचं काम चाललंय, घराणेशाहीचं काम चाललंय आणि तरुणांना संधी नाही, ते सगळे तरुण आमच्याकडे येत आहेत आणि आम्ही त्यांना प्रत्येकाला ताकद देत आहोत आणि प्रत्येकाला उमेदवारी देणार आहोत। सर, इच्छुक उमेदवार व जनतेला तुम्ही काय आवाहन करणार? इच्छुक उमेदवारांनी आतापासून तयारीला लागायचंय। 2500 5000 फक्त डिपॉझिट असते आणि निवडणूक लढणं खूप सोपं असते। गैरसमज डोक्यातून काढावे की प्रस्थापितांनीच फक्त निवडणूक लढायची असते, गरिबांना सुद्धा लढता येते। मी अनेक उदाहरणं सांगितली की लोकांना सर्वांना संधी असते, त्यामुळे मुलांनी आतापासून आपापल्या मतदारसंघामध्ये प्रचार करायला सुरुवात केली पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही मुलांना तयारी लागायला सुरुवात करायला सांगितली आहे। आणि नागरिकांना आम्ही जागृतीचे व्हिडिओ जूनपासूनच काढायला सुरुवात केली आहे, त्यामुळे आम्ही आमचा वोट बेस मजबूत करत चाललेलो आहे आणि आमचे अनेक उमेदवार निवडून येतील। महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक जे आपले 6 विभाग आहेत, जसं पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, कोकण आहे, मुंबई आहे, अशा प्रत्येक विभागामध्ये आम्ही वेगवेगळे असे मेळावे घेणार आहोत, शिबिरं घेणार आहोत आणि त्यानुसार आम्ही 29 पूर्ण महानगरपालिका आणि बाकीच्या सगळ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्या सोबत लढून जास्तीत जास्त तरुणांना संधी मिळेल असं आम्ही बघणार आहोत।